तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहतच असाल की सध्या अरावलीबद्दल जे काही वातावरण पेढ घेत आहे, तर या पाठीमागचं मूळ कारण काय आहे आणि अरावली पर्वत रांगा आपल्या सर्वांसाठी इतक्या महत्त्वाच्या का आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, अरावली या पर्वत रांगा दिल्लीपासून ते अहमदाबाद म्हणजेच गुजरातपर्यंत पसरलेल्या आहेत. म्हणजे या रांगांचा रेंज टोटल 670 किलोमीटर इतका आहे. तर सर्वात प्रथम पाहायला गेलं तर या रांगा राजस्थान मधल्या थार वाळवंटातील उष्ण वाऱ्यांना इंडो गँगेटिक प्लेन म्हणजेच गंगा नदीचा जो सपाट भाग आहे आणि दिल्ली एनसीआर याला उष्ण हवामान आणि धुळीपासून वाचवतो. आणि मान्सून मधल्या उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत ते अरावली पर्वत रांगा अडवतात आणि यामुळे जो होणारा वर्षाव आहे तो चंबल, साबरमती आणि लुनी यासारख्या नद्यांना रिचार्ज करतो. आणि अशा वेळेस अरावलीच्या पायथ्याशी जे काही वन्यजीव वास्तव्य करतात त्यांचे पाण्याची समस्या आहे ते पूर्ण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे वास्तव्य करणारे जे काही वन्यजीव आहेत म्हणजेच लिओपोर्ड, जॅकल्स, पीफॉल्स आणि कॅरेकस यांच्यामधला जो काही निसर्गाचा चक्र आहे तो बॅलन्स ठेवते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच थार वाळवंटाकडून येणारे जे उष्ण वारे आहेत त्याच्याकडून अरावलीच्या पूर्वेकडील जो शेतीचा भाग आहे त्याचा अरावली रक्षण करतो. आणि आता अरावलीबद्दल सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर अरावली रांगा या जगातील सर्वात जुन्या रांगा आहेत आणि तिथे मिळणारे जे काही खनिज आहे जसे की लाईमस्टोन, कॉपर आणि मार्बल ते भरपूर प्रमाणात सापडतात. तर आता तुम्हीच विचार करा की सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले की भारतामध्ये जे काही 100 मीटरच्या खालचे पर्वत आहे त्यांचं खनन केलं तरी काही हरकत नाही. तर भारत सरकारला मी इतकं सांगू इच्छितो की आपल्याला या निसर्गाला डिवचण्याचा काही अधिकार नाही. बऱ्यापैकी प्राणी आणि जीव या रांगांच्या पायथ्याशी राहतात आणि ते 100 मीटरच्या रेंजमध्ये येतात. तर याचा थोडंसं भान ठेवा. जय हिंद.